की कोणत्याही रस्त्याचा अंत नसून एका नवीन हायवेची सुरुवात आहे असं मला वाटतं। यानंतर फर्स्ट इयर डिपार्टमेंटचे अकॅडमिक कोऑर्डिनेटर मिस्टर सुनील पायगन सर यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित संस्थेच्या प्राचार्य डॉक्टर मिसेस पी मालती मॅडम, फर्स्ट इयरचे विभाग प्रमुख डॉक्टर एस के बाबर सर, आजचे सत्कारमूर्ती म्हणजे सदा मामा, सर्व विभाग प्रमुख आणि माझे प्राध्यापक आणि शिक्षक। सदा मामांचं सांगायचं म्हणजे डिसेंबर 2015 मध्ये मी सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला जॉईन झालो। त्यानंतर 1 वर्ष काम केल्यानंतर मला फर्स्ट इयरला डेप्युट केला गेला। तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे की सकाळची सुरुवात मामांना भेटल्याशिवाय होती। सदा मामा म्हटलं म्हणजे यांचं योगदान संस्थेसाठी खूप आहे। 1983 साली आदरणीय डॉक्टर डी वाय पाटील साहेबांनी जे संस्थारूपी रोपटं लावलं होतं त्याचा कल्पवृक्ष करण्यामध्ये त्यांचा खारीचा वाटा आहे। आणि सदा मामा या शब्दामध्ये मामा याच्यामध्ये 2 वेळा मा हा शब्द आहे। मा म्हटलं म्हणजे आई, आणि आईप्रमाणेच त्यांनी आमच्या सर्वांवरतीच तेवढंच प्रेम केलेलं आहे। कधी पण कुठलाही स्ट्रेस असू दे, कुठलाही कमिटी असू दे, किती स्ट्रेस असू दे, मामावरती कधी कधी चिडचिड व्हायची, परंतु मामा ते समजून घ्यायचे। कुठलंही काम जर आपण सांगितलं तर ते तेवढ्याच जबाबदारीनं तेवढ्याच प्रामाणिकपणे करायचे। खूप वेळा एखादा डॉक्युमेंट जर आहे महत्वाचं आहे, मामाला सांगितलं मामा हे महत्वाचं डॉक्युमेंट आहे, या व्यक्तीकडे द्यायचं आहे, ते त्याच व्यक्तीला शोधणार, त्यालाच देणार। तो व्यक्ती जर नसेल तर ते डॉक्युमेंट पुन्हा परत घेऊन येणार की सर हा व्यक्ती नाही आहे, त्यामुळे डॉक्युमेंट मी परत आणतो। म्हणजे असा फॉलोअप घेणारा व्यक्ती उद्यापासून आमच्यामध्ये नसणार। तसं फर्स्ट इयर डिपार्टमेंटचं फर्स्ट इयर डिपार्टमेंट म्हणून नसून ते कुटुंब आहे। त्या कुटुंबामध्ये आता मामा उद्यापासून आमच्यासोबत नसणार आहे, हे पण म्हणजे ही एक भावनाच आम्हाला आता सध्या पसरत नाही। जरी मामा हा आजचा तुमचा सेवापूर्तीचा शेवटचा दिवस असला तरी तुम्हाला वाईट वाटून घ्यायचं कारण नाही आहे, कारण याच्यानंतर तुमची सेकंड इनिंग सुरू होते। त्या सेकंड इनिंग साठी पण तुम्हाला आता वेळ द्यायला पाहिजे, कुटुंबाला तसंच वेळ द्यायला पाहिजे। तुमच्या कामामुळे जे तुम्ही कुटुंबासाठी करू नाही शकले त्या सर्व जबाबदाऱ्या तुम्ही आता कराव्यात, आणि मनाने तुम्ही आमच्यासोबत असणारच आहात। तुम्हाला कधी केव्हाही आमची आठवण आली तर तुम्ही आमच्याकडे कधी पण या, आम्ही पण तुमच्याकडे येऊ। अशा आमच्या मामांना सेवापूर्तीनंतर त्यांचं आयुष्य आनंदाचं, भरभराटीचं आणि आरोग्य देत जावो अशी श्री गजानन महाराज चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद।